थोड़ा हलका बेस टाक. नॉर्मल नॉर्मल. आणि मॉनिटर खोल. हॅलो चेक. यस ऑल राईट. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र पहिल्या सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल आणि अगदी गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल मनोज येतात. तर स्ट्रायकिंग एंडला रूपचंद आणि आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील मनोज आपण पाहू शकाल. अगदी आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याला इथे सुरुवात 9:44 पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला. अतिशय सुंदर असं मात्र आजचं ही स्पर्धेचा चौथा दिवस सूर्या प्रीमियर लीग 2024चं एक सुंदर असं आयोजन नियोजन बघायला मिळतं, ज्यामधला आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर मनोज तयार. यावेळी श्रीव स्वीपचा प्रयत्न आजच्या दिवसातला मात्र आपण पाहू शकाल. पहिला धावा ह्या चौकाराने येतील का, तर यावेळेस आपण पाहतोय यस ऑल राईट आलेला मात्र हा चौकार. या 4 धाव्यांनी मात्र आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 चेंडू आणि 4 धावा. तर जाऊया मॅचकडे. 3 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज मात्र इथं तयार होईल. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डॉट राहिला, परंतु यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी लेझी एलिगन्स बघायला मिळाले आणि हे क्षेत्ररक्षण मयूर नाराज आहेत, कारण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथून ह्या 4 धावा तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणाला त्रास देतील नो डाऊट, कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये अगदी महत्त्वाची. इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आत्तापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत 5, 4 आणि धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. अर्थात सुंदर क्रिकेट आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल, कारण कालच्या दिवसात देखील चांगले संघ आपल्याला पाहायला मिळाले. अगदी त्यांचीच मेजवानी आजच्या दिवसात देखील पुन्हा एकदा हा फटका खेळलाय इनफिल्डच्या वरनं, जिथे 30 यार्ड सर्कल होतं, रिस्ट्रिक्शन होतं, त्याच्यावरून खेळलं. एक चांगलं सूझबूझ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे यूज करतात 2 फलंदाज, एका बाजूला मनोज, एका बाजूला रूपचंद, असे मात्र हे 2 फलंदाज. 5 बॉल आणि 12 धावा. अगदी पहिल्या सामन्याला आजच्या दिवसात सुरुवात होते. उद्याचा दिवस अगदी महत्त्वाचा, म्हणजेच अर्थात फायनल डे, ज्याची वाट मात्र प्रत्येक जण पाहत असतो की उद्याचा दिवस संडे कधी येईल, जिथे मात्र आमचा संघ देखील पोहोचेल का, अशा अपेक्षा घेऊन मात्र आलेले संघ असतात. येणाऱ्या काळात कुठला संघ पुढे जाईल, पंचांकडे लावू डपेल. पंच सांगतात की ऑफस्टिक कुठेतरी मिसिंग आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग बायचे संकेत येतात. पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपला आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर जर आपण धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद अशा 13 धावा. सकाळच्या सत्रात गणरायाला वंदन करणारे एक सुमधुर संगीत अनिकेत यांच्याकडून ऐकूया आणि येऊया दुसऱ्या षटकाचा खेळ ऐकण्यासाठी. धन्यवाद, थँक्यू डीजे. अगदी गणरायाला वंदन करत आपण पाहतोय इथे या स्पर्धेला आजच्या दिवसाला सुरुवात झाली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिकांच्या माध्यमातून आणि अगदी दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं असं क्रिकेट या स्पर्धेने मात्र निश्चित स्वरूपात प्रत्येकाला समोर आणलं. आज पहिला सामना एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर तर दुसऱ्या बाजूला युवा किंग सज्जन बाडा यांच्यातला मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक तयार होत आहेत. राईट हँड ओव्हर दी विकेट. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फुलर लेनचा चेंडू होता.
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे मात्र आपण पाहतोय चांगली फेकी, अगदी बाउंड्री रोप पासून चांगली फेकी फेकणं तेवढंच मात्र तारेवरची कसरत असते, कारण अगदी योग्य फेकी तुमच्या खांद्यामधलं पुष्कळ बळ तिथे मात्र यूज करावं लागतं. आणि आपण पाहू शकाल इथे चांगली फेकी आली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 14 या धावसंख्येवरती. म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अगदी आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू राहिला, जिथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 14 वरती स्थिर. नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद अशी स्टोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच युवा किंग सज्जनपाडा या संघाच्या माध्यमातून. तर आदिवासी वादळ कोकणेर या संघाने मात्र प्रभावी केलं म्हणायला हरकत नाही, कारण चांगलं क्रिकेट कालच्या दिवसात देखील दाखवलं. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. पंचांकडे मात्र मागणी केली होती, परंतु पंच सांगतात की नाही चालणार. इथून मात्र हा चेंडू चांगला आहे. गोलंदाजाचं कुशल कौशल्य आणि चांगली नेतृत्वाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारीचा मात्र खेळ त्याने स्वीकारला आणि इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मात्र हा फटका भरपूर काढावा. चेंडू मात्र आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच येतोय. गगनाला गवसणी घालणारा SPLचा आसमानी शहा षटकार. अगदी जर आपण पाहिलं तर या षटकारानं आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मॅच मध्ये आणलंय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू भरपूर काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहेत, परंतु चेंडू निघून जाईल. सलगचा दुसरा येतोय. मात्र आपण पाहतोय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जर 2 चेंडू सलगचे डॉट आले तदनंतर मात्र थोडंसं दडपण राहिलं फलंदाजांवरती, परंतु मागच्या चेंडूवरचा जो षटकार आला त्याच्याने पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढला गेला आणि तदनंतर पुन्हा एक षटकार आला. म्हणजे चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं फलंदाजांकडून. डगमगत्या स्थितीमधून पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि आता गाडी पुन्हा एकदा योग्य ट्रॅकवरती आणली. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला, जिथे धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. तर 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आणखीन 4 षटके. अगदी आजच्या दिवसातला पहिला सामना 9:41 पहिला चेंडू पडला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल योगेशजी दडपी साहेब आहेत मुख्य व्यासपीठावर, नितीनजी पवार, मनसूर जाधव साहेब आपण पाहू शकाल, जे मात्र मुख्य आयोजक मंडळींच्या लिस्टमध्ये यांचं नाव असतं. यावेळेस हा देखील फटका अतिशय चांगला खेळला आहे, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेस करतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली फेकी देखील येते. मागे मात्र मयूर या SPLचे चिटणीस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कालच्या दिवसापासून अतिशय चांगलं कर्णधार पद ज्यांच्या हाती आहे, ज्यांनी मात्र अगदी कालच्या दिवसापासून बाईट मांडले. टॉस करत असताना अतिशय सुंदर मात्र त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळालं. या स्पर्धेची रूपरेषा, या स्पर्धेमागचं एक उद्दिष्ट काय आहे, ज्यांनी मात्र मांडलं. यावेळेस ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमधून आहेत. इथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. चेंडूंचा खेळ झालाय 2. एका बाजूला मनोज आणि एका बाजूला रूपचंद. पार्टनरशिप, भागीदारी अगदी महत्वाची. उंच इमारत तुम्हाला बांधायची असेल तर तुमचा पाया, बेस हा अगदी भक्कम असायला हवा आणि तुमची पाया बांधणी जर चांगली असेल तर तुमची इमारत ही निश्चित स्वरूपात एक चांगली उंची, एक भक्कमता घेऊन उभी राहील. परंतु आता जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला बेस रचलाय या 2 खेळाडूंनी. खऱ्या अर्थानं 2.2 चेंडूंचा खेळ संपत असताना जिथे 29 धावा म्हणजेच एक चांगला स्टार्ट, जो गुड स्टार्ट असायला हवा होता. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ड्यू फॅक्टर असतं, परंतु फलंदाजांनी अतिशय चांगले तंत्रशुद्ध फटके खेळले आणि जिथून आत्तापर्यंत 29 या धावसंख्येवरती मात्र धावा पोहोचवल्यात. येणाऱ्या काळात चेंडू असेल तो म्हणजेच तिसरा, गोलंदाज पुन्हा एकदा होतात तयार. यावेळेस हा फटका मात्र खेळलाय, जिथे लॉंग लेग मध्ये खेळाडू कोणी नाही आणि जे आहेत त्यांना मात्र चेंडूकडे फक्त पाहत राहावं लागेल. चेंडू निघून जातोय सरळ सीमापळीकडे. आजच्या दिवसातला आलेला हा तिसरा चौकार. यस DJ.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 33 या धाव्यांवरती। यावेळेस हा देखील फटका चांगला खेळला आहे, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे। चौकारानंतर आलेला हा दर्जेदार षटकार यस 6। थँक्यू। 39 धावा तब्बल धावफलकावरती योगेशजी दडपे सेलिब्रेट करतायत। आजच्या दिवसातलं मात्र क्रिकेट आपण पाहू शकाल। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शिट्ट्या येत आहेत, टाळ्या येत आहेत, सगळ्या काही गोष्टी येत आहेत। यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, जिथे मात्र कार्पेटला चेंडू रोल करतोय खेळाडू ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये तैनात आणि जिथून धावसंख्या मात्र 1 ने संतुष्ट राहावं लागेल। 5 बॉल आणि धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते आतापर्यंत। आपण पाहतोय अगदी शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला मनोजचं मात्र 2 षटकांचं स्पेल थोडंसं कॉस्टली राहिलं। एक ट्रम्पलाईन गोलंदाज, एक हेडलाईन गोलंदाज, एक प्रमुख गोलंदाजच्या खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपाने ज्याला जागा मिळाली, परंतु जी गोलंदाजी कर्णधार मयूर यांना अपेक्षित होती ती आत्तापर्यंत राहिली नाही, कारण विकेट फॅक्टरी भूमिका मिळाली नाही। इथून 3 षटकांचा खेळ संपला। 3 षटकांच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा ऐकूया डीजे अनिकेत यांना। यस डीजे। थँक्यू सो मच। 3 षटकांचा खेळ जिथे संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 40। म्हणजे जर इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये 40 धावा जर आणखीन तुम्ही जमा केल्या तर धावसंख्या मात्र 80 पर्यंत देखील पोहोचू शकते। जर आणि तर या खेळाला मात्र विशेषतः मॅटर नाही। जाऊया मॅचकडे, जिथे आता 13.33 ची सरासरी गाठत। अर्थात आपण पाहू शकाल धावसंख्या 40 लागल्या जातात। यावेळेस गोलंदाजीवर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील आणि ऋतिक यांचा मात्र पहिलाच चेंडू हा चांगला राहिला। फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, फलंदाजांना थोडंसं परिश्रम देण्याचा भाग पाडलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा चेंडू मात्र इथून डॉट आला। षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय। आजच्या दिवसातला मात्र पहिला सामना एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर तर दुसऱ्या बाजूला युवा किंग सज्जन बाडा यांच्यातलं हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं। खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी मागे यष्ट्यांच्या मागे राकेशजी सांबरे आपल्याला पाहायला मिळतात। 2 चेंडू आणि 40 धावा धावफलकावरती आहेत। पाहूया येणाऱ्या काळात कुठल्या रीतीची गोलंदाजी इथून पसंत करतील ऋतिक, कारण 2 चेंडू अगदी चांगले राहिले। 2 चेंडूंमध्ये मात्र उत्तर नव्हतं फलंदाजांकरिता, परंतु येणाऱ्या काळात फलंदाजांना देखील चांगल्या गोलंदाजीचं उत्तर द्यावं लागेल। सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारणं तेवढंच गरजेचं आहे। यावेळेस बॅटची एज, चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला जिथे क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय आणि यष्टिरक्षण देखील झालं। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋतिक येत आहेत। 3 चेंडू सलगचे डॉट फेकतात, म्हणजेच हे कमबॅक करणारं षटक राहिलं। 4थ्या षटकात गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं बोलबाला राहिला। पुढचा होणारा मॅच धानवा ब्रदर्स आणि आई एकविरा। मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करिता रेडी राहायचं आहे। धानवा ब्रदर्स आणि आई एकविरा आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल, तर दक्षता घ्या की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, जिथे मात्र चेंडू अगदी कार्पेटला रोल करतोय। सिंगल मात्र मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही। या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते। अगदी 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे आमचे पहिले गोलंदाज इथून चांगलं काम करू शकले नाही, परंतु मी ऋतिक आहे, मला संघामध्ये जागा मिळालेली आहे। 1 लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म सेट आहे।
तर इथून मात्र माझं कौशल्य मांडणं माझ्या संघासाठी हीच माझी महत्त्वाची भूमिका राहील. ज्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ऋतिक यांची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज होतात तयार. यावेळेस आपण पाहतोय चेंडू भरपूर काढावेत, क्षेत्ररक्षक मात्र खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. अगदी पहिला लागलेला धक्का तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला युवा किंग सज्जनपाडा संघाचा महत्त्वाचा फलंदाज इथून मात्र झालाय बाद. बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन, फलंदाज गॉन. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र रूपचंद यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागला. नवीन बॅटर मात्र दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, काही कमालीचं षटक राहिलं. या षटकानं खऱ्या अर्थानं फक्त एक धाव खर्च केली, जिथे एक विकेट देखील मिळवून दिला आणि गरज होती ती म्हणजे संघाला, जिथे मात्र विकेट फॅक्टरी भूमिका अगदी महत्त्वाची. काही कमालीची गोलंदाजी. अगदी शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा, बॅटची हलकी एज आली. त्यानंतर 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अतिशय सुंदर क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आदिवासी वादळ कोकणेरी या संघाने पलटवार केलाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया सकाळच्या सत्रात डीजेला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले लाईव्ह प्रेक्षक त्यांचं देखील करतोय आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024 आणि अगदी या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला पहिला मॅच, जिथे युवा किंग सज्जनपाडा नाडेफे करला आणि त्यांना आमंत्रण दिलं आदिवासी वादळ कोकणेर या संघानं की प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना 41 धावा, म्हणजे आत्तापर्यंत चांगली बॅटिंग राहिली. मागचं षटक थोडंसं कठीण राहिलं, परंतु याच प्रकारचं क्रिकेट तुम्हाला धावांना मात्र ओघ वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षण थोडंसं करा, परंतु फेकी चांगली. धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल मिळते 42 धावा, 42 ऑन द स्कोर कार्ड. 5व्या षटकाला सुरुवात गुरु गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच चेंडूवर सिंगल मिळाला. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं, परंतु सिंगल मात्र तिथे निश्चित स्वरूपात मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं 42 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती बॅटिंग करणारा संघ सज्जनपाडा या संघाचा आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट रिझनला राकेशजी सांबरे आपल्याला पाहायला मिळतात. उपाध्यक्ष SPL या कमिटीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर योगेशजी दडपी असतील, मनसूर जाधव आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲक्शन मयूर यांना देखील आपण पाहतोय. एक दिग्गज असे मात्र हे आयोजक राहुलजी धानवा असतील, राकेशजी दुमाडा असतील, तदनंतर आपण पाहतोय साई भोईर, असे सर्वच आयोजकांनी मात्र भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत. यावेळी हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. अतिशय चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे अगदी आपण पाहतोय इंग्लिश विकेटकीपर जॉनी बॅरिस्टो, त्यानंतर MS धोनी, डिकॉक, दिनेश कार्तिक या सर्वांची आठवण करून देत असताना अगदी चाणाक्ष असं मात्र आपण पाहू शकाल यष्टीरक्षण मयूर यांच्या माध्यमातून. चेंडू डॉट आलाय. चेंडू क्रमांक आपण पाहतोय 3 घेऊन गुरु तयार. अगदी 5वं षटक, हाणामारी मारामारीचं षटक, स्लॉक षटक. यावेळेस चेंडू डाऊन दी ग्राउंड, जिथे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतात लॉंग ऑनमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन दी स्कोर कार्ड. 44 या फलकावरती लागल्या जातात. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी जर आपण पाहिलं तर धावांना कुठेतरी स्टॉप दिला, फुल स्टॉप दिला म्हणायला हरकत नाही, कारण 3 षटक 40 धावा, 5वं षटक चालू झालं आता 44 धावा, म्हणजेच परिवर्तन झालं.
वेळ बदलली, खेळ बदलला, क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. चेंडू भरपूर काढावेत, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे गुड जज अँड क्वालिटी कॅच. विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट गॉन. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गणेशजी बुंदे कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. डाव्या हाताचे फलंदाज यावेळेस पहिल्या चेंडूवर गणेश बुंदे यांचा मात्र अतिशय चांगला हाय अँड हँडसम असा मात्र षटकार अगदी येता क्षणी डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय म्हणायला हरकत नाही. गणेश बुंदे यांचा मात्र हा क्वालिटी षटकार. या 6 धावांनी मात्र स्कोर कार्ड आता 50 धावा पूर्ण करते. बॅटिंग करणारा सज्जनपाडा या संघाचे चांगली बॅटिंग. अगदी जर आपण पाहतोय तर 3 षटकांचा खेळ जिथे चालू होता, जिथे धावा आल्या नव्हत्या, परंतु आता गणेश बुंदे यांनी मात्र या षटकात मनावर घेतलं की मला जर संधी मिळाली तर धावांचा ओघ कसा वाढवता येईल. सलगचा दुसरा, क्या बात आहे. गणेश बुंदे येत आहेत आणि गणेश बुंदे इथे मात्र आपण पाहतोय कहर करतात. अतिशय चांगली बॅटिंग. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. गणेश बुंदे नावाचा हा षटकार. पाच षटकांचा खेळ जिथे संपला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला मनोज खेळतोय तो म्हणजेच 14 बॉल आणि 32 या धावसंख्येवरती, तर एका बाजूला गणेश बुंदे जे मात्र 2 बॉल आणि 12 वरती खेळतात. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. गोलंदाज इथे ऋतिक तयार अगदी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत, जिथे मात्र शॉट फाईन द्यायला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल देखील टिपला आणि या झेलच्या सहाय्यानं प्रसाद जी भोईर आपण पाहू शकाल यस दुकटण गावचे मात्र माजी सरपंच प्रसादजी भोईर यांच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मनोज याचा खेळ आपण पाहू शकाल. 15 बॉल आणि ज्याच्या माध्यमातून 32 धावा राहिल्या. अतिशय चांगलं क्रिकेट, बहरदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता डगआउटच्या दिशेने परतावं लागतंय. प्रसादजी भोईर कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, डुकटणगावचं एक अनमोल रत्न, माजी सरपंच भूमिका मात्र आपण पाहतोय. सरपंचाची भूमिका ज्यांनी बजावली आणि अगदी कार्यदक्ष असं मात्र नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेटवर जिव्हाळ्याचं प्रेम, क्रिकेटवरती अफाट प्रेम ज्यांनी मात्र दाखवलंय अर्थात प्रसादजी भोईर शॉट पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया माझ्याकडे. पहिल्या चेंडूवर विकेट आदिवासी वादळ कोकणेर या संघासाठी. यावेळी 6 फटका देखील चांगला खेळला, जिथे 2 बाउन्समध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. फेकी मात्र येईल, परंतु तत्पूर्वी एकाच रुळावर 2 गाड्या गणेश बुंदे यांनी मात्र अगदी शेवटच्या क्षणाला थांबवलं आणि इथून आपण पाहतोय सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचते. जर आपण विचार केला इंग्लंड विरुद्ध जो सामना चालू आहे इंडियाचा कसोटी सामना, ज्यामध्ये यशस्वी जयस्वाल यांचा काल देखील मी उल्लेख केला, अगदी खडतर प्रवासानंतर इंडिया संघाला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली. आणि आज जर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवसात 191 धावा वरती खेळणारा फलंदाज यशस्वी जयस्वाल आज आपण पाहू शकाल. म्हणजेच तुम्ही मात्र कुठून आलात आणि तुम्ही तुमचं पास्ट काय होता हे महत्त्वाचं नसून तुम्ही आत्ता कुठे आहात आणि तुम्ही आता काय करताय ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. अगदी जर आपण पाहिलं तर खडतर प्रवास त्याच्या देखील आयुष्यात राहिला. मुंबईमध्ये आला, राहायला घर नव्हतं. कोच सरांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुंबईमध्ये जागा मिळाली. तदनंतर वडिलांसोबत मात्र पाणीपुरीच्या स्टॉलवर देखील काम केलं. परंतु आज भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी. इंग्लंडच्या मात्र वेगवान गोलंदाजांसमोर, गोऱ्या गोलंदाजांसमोर मात्र आपण पाहतोय 191 धावा ठोकणं तेवढंच सोपं नाही. यावेळेस गणेश बुंदे यांच्या बॅटमधून आलेला हा 3रा असा मात्र षटकार. क्या बात आहे.
फक्त षटकारांमध्ये डील करायचं, अदरवाइज डील करायचं नाही. ज्या अनुषंगानं गणेश बुंदे इज ऑन फायर. 6 63 धावा धावफलकावरती आहेत. गणेश बुंदे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 बॉल आणि 18 धावांवरती खेळतात. आतापर्यंत चांगलं क्रिकेट गणेश बुंदे यांच्या माध्यमातून. अगदी सकाळचं सत्र ज्यांच्यासाठी लाभदायक ठरले की काय म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वा गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू मात्र पंचांनी सांगितले की नाही चांगला इथे मात्र चेंडू आहे. पंचांच्या भूमिकेत सागरजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आधुनिक क्रिकेटला मात्र भरपूर काही वेगवेगळे नियम्स आलेत, रेग्युलेशन आलेत. अगदी डिसिप्लिनचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आत्ता आपण पाहतोय चेंडू हा डॉट आलाय. 63 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज ऋतिक याचं मी कौतुक करीन, ज्याने आतापर्यंत एक षटकार देखील काढून फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि अगदी शेवटचा चेंडू देखील हाताळतोय. यावेळीचा चेंडू देखील चांगला दांडी गुल इथे डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतात सांबरे यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपला. 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. युवा किंग सज्जनपाडा आणि धानवा ब्रदर्स आणि आई एकविरा या संघाला मात्र विनंती करतो की या टॉससाठी आपण लगेचच इथून टॉस करणार आहोत. अगदी आजच्या दिवसातला महत्त्वाचा सामना तो देखील असेल. तर या टॉस करता सो मच. आपण पाहू शकाल यशस्वी जयस्वाल यांनी मात्र 200 धावा अगेन्स्ट इंग्लंडमध्ये मात्र पूर्ण केल्या. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट यशस्वी जयस्वाल. पूर्ण आज भारत मात्र सेलिब्रेट करतं यशस्वी जयस्वाल याचं मात्र या 200 धावांचा आजचा दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसात अगदी कमी वयाचा खेळाडू आपण पाहू शकाल यशस्वी जयस्वाल याने मात्र आपल्या नावाचा ठसा उमटवला. इंग्लंडच्या मात्र घातक गोलंदाजांसमोर 200 धावा ठोठवणं अगदी सोपं नाही, परंतु यशस्वी जयस्वाल यांनी मात्र ते प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलं. 277 बॉल आणि 201 धावा नाबाद असा यशस्वी जयस्वाल भारतासाठी अतिशय चांगली कामगिरी राहिली. तत्पूर्वी जाऊया पुढच्या टॉसकडे. एका बाजूला धानवा ब्रदर्स आणि आई एकविरा या टॉससाठी या. सर धानवा ब्रदर्स संघाला विनंती असेल की आपला कर्णधार पोचवायचा आहे. आणि एका बाजूला आई एकविरा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र प्रतिस्पर्धी असतील. आजच्या दिवसातला दुसरा सामना, 8 सामन्यांचा शेड्यूल मात्र आपण पाहतोय. अतिशय सुंदर रीतीने आपण पाहतोय आजचा दिवस या स्पर्धेचा राहील. आणि या चौथ्या दिवसात आपण येऊन पोहोचलोय, जिथे दुसरा मॅचचा खेळ देखील चालू होईल. धानवा ब्रदर्स आणि आई एकविरा संघ प्लीज टॉससाठी या. टॉस करण्यासाठी आपण पाहू शकाल योगेशजी धडपी यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. धानवा ब्रदर्स तुम्हाला विनंती करतोय की प्लीज कुठे असाल तर या, टॉस करता या. इन ॲक्शन मॅच चालू करायचा आहे. आपण टॉसची प्रतिक्रिया अगदी थोड्याच वेळात करणार आहोत. धानवा ब्रदर्स संघ कुठे असतील तर प्लीज या. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा दुसरा सामना ज्यामध्ये टॉस केला जाईल. आई एकविरा संघाचा कर्णधार इथे आहे. मी धानवा ब्रदर्सच्या संघाला विनंती करतोय
36 बॉल आणि 64 ची गरज आपण पाहतोय. टॉस अगदी थोड्याच वेळात होईल आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता इथे चेसिंग मात्र चालू होते. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आहेत तर बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय संदीप आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पहिला चेंडू स्विंग अँड मिस, अतिशय चांगला चेंडू प्रथमेश यांचा राहिला. या चेंडूने मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला अनप्लेएबल अक्रॉस दी बॅटचा मात्र पवित्रा इथे मात्र ज्यांनी स्वीकारला आणि जिथून मात्र चेंडू हा डॉट आला. म्हणजेच अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. तुम्हाला मात्र इनटू द गॅप अतिशय चांगले तंत्रशुद्ध फटके खेळणं तेवढीच गरजेची भूमिका. परंतु इथून तो काही विषय झाला नाही. इथून फलंदाजानं पहिल्याच चेंडूवर अक्रॉस दी बॅट खेळण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. डीपमधून मात्र क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी चेंडूला योग्य रीतीने मात्र कलेक्ट केलं आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतं योगेश दडपी, एक लीडर ॲट अज फ्रंटलाईन प्लेयर म्हणून आपण पाहू शकाल, ज्यांची बॅटिंग चांगली राहिली. परंतु आता एक संघाचा एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थातच आपण पाहतोय गणेश बुंधे. आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे अतिशय सुंदर त्यांचं मात्र बॅटिंग तर राहिली. परंतु आता कर्णधार पद देखील ज्यांच्या हाती एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून संघामध्ये जुना जाणता असा मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय जो यष्ट्यांच्या मागून सामना फिरवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस हा चेंडू देखील चांगला. बघा गोलंदाजाला मार्क करून दिला की यस चेंडू थोडासा बाहेर हाताळायचा आहे. जसा चेंडू बाहेर हाताळला अगदी त्यांच्या तोंडातून मात्र ग्रंटिंग साऊंड आला. यस हा चेंडू चांगला, बॉल चांगला आहे. यशस्वी जयस्वाल याचा मी उल्लेख करत होतो. अतिशय सुंदर मात्र क्रिकेट आतापर्यंत 7 सिक्सर आणि 19 चौकार, 279 बॉल आणि 206 धावा. इंडियासाठी मात्र चमकणारा लखलखता तारा अर्थात आपण पाहू शकाल यशस्वी जयस्वाल आज मात्र प्रत्येक भारतकरांचं एक अभिमान झालाय, ज्याने मात्र अतिशय चांगली बॅटिंग केली. यावेळी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथून धावसंख्या 2 पूर्ण होत आहेत. एकंदरीत 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहेत. 32 बॉल आणि 61 ची गरज. टार्गेट जर विचार केला तर 64च आहे. जिथे अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा खेळ फेकण्यासाठी तयार होत आहेत. पंचांकडे लाऊड अपील. पंच जर आपण पाहतोय तर नॉट इंटरेस्टेड. यस इथून मात्र जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट फलंदाजाने देखील दाखवली. ऑल राईट, इथून विकेट मात्र मिळाली आणि या विकेटचं पतन होतंय. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतो. म्हणजेच षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे मात्र इथे तर आपण टॉस देखील दुसऱ्या सामन्याचा जिथे करतोय, जिथे अगदी वेळेत मात्र संघ पोहोचला नव्हता, तो म्हणजेच धानवा ब्रदर्स. योगेशजी धडपी आपल्याला पाहायला मिळतात, उपाध्यक्ष या SPLचे. यांच्या माध्यमातून मात्र टॉस देखील केला जाईल. नवीन बॅटर दाखल होतील ते म्हणजेच मयूर, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक चांगलं वक्तव्य ज्यांच्या मुखातून आम्ही ऐकलं कालच्या 2 मॅचेसचा बाईट जो झाला, ज्यामध्ये मयूर यांनी मात्र भरपूर चांगलं वक्तव्य या स्पर्धेबद्दल मांडलं. की एक स्पर्धा जर आपण पाहिली तर 30 गावातील खेळाडू एकत्रित आले. तदनंतर लीग पद्धतीने मात्र ही स्पर्धा खेळण्याचा निर्णय झाला आणि अतिशय चांगलं खेड्यापाड्यातलं प्रत्येक क्रिकेटपटूला संधी मिळाली, ज्याला मात्र इथून रिप्रेझेंट करण्याची संधी आहे. सिंगल डबलचा खेळ स्वीकारला. इथून आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. आता रिक्वायर्ड जर आपण पाहिलं 30 बॉल आणि 60 ची गरज. आई एकवीरा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. अगदी पुढचा सामना तो बघायला मिळेल.
आई एकविरा संघाचे कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती करतोय की प्लीज लगेच या, आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। आई एकविरा संघाचे संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करतोय की प्लीज या। राहुलजी दानवा सर तुमची जिथे वाट बघताय आणि अगदी सकाळच्या सत्रात राहुलजी दानवा सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत। अगदी राहुल सरांच्या स्वागतासाठी मात्र यष्टीचीत मात्र केला, फलंदाजाला मात्र आपण पाहतोय बोल्ड केलं। यस, आपण पाहू शकाल अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला। विकेटचं पतन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज जर आपण पाहिलं तर मयूर याला मात्र हताश हतबल आणि निराश मनानं परतावं लागलं, कारण इथे अगदी महत्त्वाचा सामना होता आणि या चेंडूंचा मारा मात्र राहिला तो म्हणजेच यष्ट्यांवर। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगली लाईन और लेंथनं इथे गोलंदाजी टाकली आणि मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मयूर याला परतीचा प्रवास करावा लागला। आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा। आई एकविरा संघाचे संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करतोय की प्लीज लगेच त्वरित या, जिथे राहुल दानवा सर तुमची वाट बघतायत। राहुल भोईरामचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुमचे संघ मालक आणि तुम्ही स्वतः यायचं आहे प्लीज। जाऊया मॅचकडे, जिथे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवीन फलंदाज राकेश सांबरे, एक दिग्गज क्रिकेटपट्टू म्हणून पाहायला जात आहे, चहाड्याचं अनमोल रत्न म्हणून आपण पाहतोय। निश्चित स्वरूपात मी उल्लेख करीन वसरेचं मैदान होतं जिथे फायनलिस्ट राहिलेला संघ होता आणि त्यामध्ये राकेश सांबरे हे नाव मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगल्या रीतीनं गाजलं गेलं। पराग धानवा आपल्याला पाहायला मिळतात अगदी सकाळच्या सत्रात, कालच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली आणि आपण पाहू शकाल गोलंदाज इथे होतील तयार। सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप पॉइंट मध्ये आला, जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते। सिंगलने मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला विशेष इथून फरक पडणार नाही, कारण सिंगल डबलचा खेळ स्वीकारत जर हे फलंदाज राहिले तर आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ देखील 1 ते 2 धावा खर्च करायला तयार आहेत, कारण खऱ्या अर्थानं 64 धावा तुम्हाला जमवायच्या। धावांचं एक भलं मोठं डोंगर चढायचं असेल, तुम्हाला उत्तम गिर्यारोहक व्हायचं असेल तर तुमची सुरुवात चांगली असायला हवी। जर तुम्ही अगदी या डोंगराच्या खालीच जर पायाखालीच जर तुम्ही थकलात तर चला आई एकविरा संघ राहुलजी भोईर तुम्हाला विनंती करतोय, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तुमचे संघ मालक आणि तुमचे कर्णधार प्लीज या। यस, पराग दानवा सकाळच्या सत्रात तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत। सदस्य मंडळींमध्ये मात्र काम करतायत आणि आपण पाहू शकाल भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी अगदी चौथा दिवस मध्ये देखील या स्पर्धेचा आला आणि चौथ्या दिवसातला पहिला सामना अगदी 9:41 पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला। 10:21 आतापर्यंत झालेली आहे आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील चालू झालाय, म्हणजेच 8व्या षटकाचा खेळ चालू झालाय। कट केलाय चेंडू मात्र आपण पाहतोय या अतिशय चांगल्या रीतीने राकेश सांबरे यांचा मात्र हा फटका देखणा चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे, येतोय दर्जेदार चौकार, SPL चा चौकार 4। राहुल भोईर आपण त्वरित द्यायचंय आणि संघ मालक तर जाऊया मॅचकडे, जिथे षटक क्रमांक 2चा खेळ चालू झाला आणि अगदी आपण पाहतोय राकेश सांबरे यांचा मात्र झेल उडला। यस, राकेश सांबरे यांना देखील परतीचा प्रवास करावा लागेल, मोठा मासा गळाला, इथे मात्र विकेट मिळाली। विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन। देवा माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला, 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 देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला, देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला, देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला, देवा माझे म्हसोबा तुझं ठिकाण माझे रे गावाला। हाक मारी
वेलकम बॅक. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आहे सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा अर्थात सूर्या प्रीमियर लीग. अतिशय चांगल्या रीतीनं एकविरा संघ तुम्हाला विनंती करतोय की आपले कर्णधार आणि संघमालक आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला असताना आपण पाहू शकाल जे म्हणजेच लागल्या जातात त्या म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज होतील तयार आकाश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच मनोज. नॉन स्ट्रायकिंग एंडला विराज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी सकाळच्या सत्रात राहुलजी दानवा सरांनी चहाची उपलब्धी आमच्यापर्यंत केली. चहाला वेळ नाही परंतु वेळेला चहा हवाच, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय अगदी सकाळच्या सत्रात चहा प्रेमी आपण पाहतोय इथे. यावेळेस हा देखील चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला होता. बॅटची एज आली होती. शॉर्ट थर्डमॅनला मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालं. इथून सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या धावफलकावरती. आकाशला आपण पाहू शकाल. तेवीस बॉल आणि आता 48 धावांची 49 धावांची गरज आहे. यावेळेस हा देखील चेंडू चांगला. गणेश बुंधे यष्ट्यांच्या मागे भरपूर परिश्रम घेतात कारण त्यांना एक सामना विजयाची मात्र चाहूल लागलेली आहे की कालच्या दिवसात थोडासा हतबल परफॉर्मन्स राहिला परंतु आजची सकाळ काहीतरी नवीन घेऊन येईल. नवीन संकल्पनेने आपण पाहतोय काहीतरी एक नाविन्यपूर्ण आपल्याला करायचं आहे, ज्या अनुषंगाने मात्र आजचा दिवस सज्जनपाडा संघ कशमकश भरपूर मेहनत घेतात. तर जाऊया मॅचकडे. तिसऱ्या षटकातला 3 चेंडूंचा खेळ देखील झालाय. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. यावेळी जर आपण पाहिलं तर हा देखील फटका चांगला खेळलाय. चेंडू एका बाउन्स मध्ये निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. यस अनिकेत. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी आई धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आता फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर यावेळी हा चेंडू देखील डॉट येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुंदर रीतीचं गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. 19 बॉल आणि 44ची गरज. 44ची गरज आणि 19 बॉल. काय कमालीचं क्रिकेट. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक मात्र खाली पोहोचतील. गुड जज अँड क्वालिटी कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. जमलय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. मनपण साडी चोली चमाचे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. तुला घालीन हार तुझ्या दर्शनाची आई एवढंच फार. सोन चाफ्याचा तुला घालीन हार कळस सोन्याचा तुझे मंदिराला. रंग भगव्याचा तुझे झेंड्याला. हा मनपण कोंबऱ्या बकऱ्याचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले
गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर प्रथमेश येत आहेत, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक, जिथे 18 बॉल आणि आता 44 धावांची गरज आहे. 18 बॉल 44 ची गरज. हेमंतजी पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मासवणचं एक अनमोल व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू हेमंतजी पवार साहेब, ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता सूर्या प्रीमियर लीग करिता 500 रुपयाची आर्थिक सहाय्य भरीव देणगी मात्र या स्पर्धेकरिता अवेलेबल केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि मात्र खऱ्या अर्थानं ते आता आधुनिक काळात मात्र स्मार्टफोनवर, स्मार्ट टीव्हीवर, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे मात्र मॅचचा आनंद घेतात. क्रिकेटचे मात्र दर्दी आहेत, उत्कृष्ट स्वतः क्रिकेटपटू आहेत हेमंतजी पवार साहेब. मासवण प्रीमियर लीग म्हणा, तिथे देखील त्यांचा भरपूर सहाय्य असतं, भरपूर सपोर्ट असतो आयोजकांसाठी. म्हणजेच क्रिकेटचं आयोजन जिथे जिथे असेल तिथे मात्र हेमंत पवार हे नाव पोहोचलं जातं. आणि अगदी त्यांच्या स्मार्टफोनवर, स्मार्ट टी व्हीवरती आता मात्र ते जोडले जातात. हेमंत पवार सर, तुमचं मात्र लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी मात्र तुम्ही तुमचे हातभार लावले, अगदी मात्र या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. जाऊया मॅचकडे, जिथे आत्तापर्यंत चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आला तो म्हणजेच एक देखणा षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 वरती 17 बॉल आणि 38 धावांची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. ही गोलंदाजी तुम्हाला राखावी लागेल. बघा, पहिला चेंडू जर षटकार फुलर लेनचा होता, दुसऱ्या चेंडूवर परिवर्तन केलं. स्वतःमध्ये चेंजेस, स्वतःमध्ये परिवर्तन तुम्हाला करावं लागतं. फक्त सहज म्हणून चालत नाही, फक्त सहजरित्या तुम्हाला यश मिळणार नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तुम्हाला भरपूर परिश्रम घ्यावे लागतील. आपण पाहू शकाल आत्तापर्यंत चेंडूंचा खेळ झाला या षटकातला. 2 16 बॉल आणि 38 धावा. 16 बॉल आणि 38 धावा. यावेळेस आपण पाहू शकाल हा देखील फटका चांगला खेळला, जिथे मात्र आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आत्तापर्यंत ती म्हणजेच 28. तर जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला 15 चेंडू आणि 36 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका अतिशय चांगला खेळला आणि चेंडूला मात्र फेकून दिलं अगदी समोरच्या दिशेनं. आलेला दर्जेदार षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. आणि धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 34 34 या धावसंख्येवरती. 14 बॉल आणि 30 ची गरज. अगदी मात्र प्रेडिक्शन इथून चालू होत आहेत. साहिल पाटील सांगतात की मॅच हा अगदी शेवटच्या अगदी चेंडूपर्यंत जाईल, कारण आता दोन्ही संघ बरोबरीचे आहेत. एका बाजूला विराज आलाय आणि विराजने शंखनाद फुंकलाय. 14 बॉल आणि 30 ची गरज. यावेळेस हा चेंडू चांगला संबर इंडिलेवारी. हा चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल. फलंदाजांसाठी मात्र आपण पाहतोय कठीण करून ठेवणारा चेंडू. विराज मात्र चांगल्या टचमध्ये आहे. 7 बॉल आणि 15 वरती आतापर्यंत खेळतोय, परंतु 13 बॉल आणि 30 ची गरज ही देखील तेवढीच महत्वाची भूमिका. 13 बॉल आणि 30 धावांची गरज. अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या षटकात जेव्हा मात्र एंट्री लेट झाली आणि गणेश बुंदे यांनी मात्र फटकेबाजी केली, ती मात्र आता कामी येते असं म्हणायला हरकत नाही. ज्यांच्या नावावर मात्र भरपूर चांगल्या रीतीच्या धावा राहिल्या, 3 षटकार देखील राहिले. चांगले क्रिकेट त्यांनी दाखवलं. गोलंदाज होतील तयार. यावेळेस चेंडू भरपूर काढावेत. गणेश बुंदे खाली. यास इथे मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल मात्र सुटलाय आणि मात्र आपण पाहू शकाल झेल सुटलेला आहे आणि इथे एक संधी मिळाली. आता इक्वेशन असं दिसतंय जिथे 12 बॉल आणि 29 ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. आई एकविरा संघाचे सर्व खेळाडू आपण या, सर्व खेळाडू या आणि संघ मला देखील लवकर.
1 मिनिटाच्या आतमध्ये. हॅलो राहुल, तू नको येऊ. ज्यांना ऑब्जेक्शन आहे ते या लवकर. जे संघ मला घेऊन गेले त्यांनी येऊ नका. तर जाऊया मॅचकडे. 11 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. काही कमालीचा सामना, पहिलाच सामना रंगेल आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेळ जास्त जातोय. प्रत्येक मॅचसाठी ऑलमोस्ट आपण 1 तास 15 मिनिटं घालवतात. नाही चालणार, कारण आजच्या दिवसात 8 सामन्यांचं शेड्यूल आहे. काय कमालीची गोलंदाजी, कसून गोलंदाजी. रोहित या मात्र गोलंदाजानं इथे मात्र प्रभावी केलं. दुसरा स्पेल देखील त्याचा चालू झाला. मनीषजी दानवा यांना विनंती करतोय की प्लीज या. MD मनीष दानवा तुम्हाला विनंती करतोय की प्लीज यायचं आहे. जिथे राहुल भोईर आणि हितेश जाधव सोडून बाकी सर्व आई एकविरा संघाचे खेळाडूंनी यायचं आहे. राहुल भोईर आणि हितेश जाधव हे 2 खेळाडू सोडित बाकी उर्वरित सर्व खेळाडू आई एकविरा संघ तुम्हाला यायचं आहे. जिथे राहुल दानवा सर तुमची वाट बघतायत. तर प्लीज या. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अगदी मुख्य व्यासपीठाच्या उजव्या हातावर येऊन तुम्ही थांबायचं आहे. जाऊया मॅचकडे. 9 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू 28 धावा, 28 धावा आणि 9 चेंडू. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं कश्मकश आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू भरपूर काळ हवेत. चेंडू शॉट पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. अगदी झेल टिपला जात नाही. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, धावसंख्या जर आपण पाहिली तपासून, तर धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच फलकावरती आत्तापर्यंत एक सिंगल, यस सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 37. तर 8 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट, भरपूर वेग, प्रचंड वेग या गोलंदाजांनी. या यस स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 37.